आळूचे पानांची भजी करणार आहोत. तर इथे बेसन पिठामध्ये आपण लाल तिखट घातले, चवीपुरतं मीठ घातले, आलं लसूण पेस्ट घातली, ओवा घातला, चिमूटभर हळद घातली आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला. लिंबू रस नसेल तर चिंचेचं सुद्धा कोळ घालू शकता. तर पाणी घालून इथे पीठ आपण मिक्स करून घेतले आणि आपण वड्याला पीठ करतो, बटाटे वड्या त्यासारखंच पीठ करायचं. तर इथे आपण पीठ तयार करून घेतले. आता आळूची पानंसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. थोडंसं पाणी लागतं म्हणून मी चमचाभर एवढं पाणी घालून घेतले. परत पीठ मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपण आळूचे पानामध्ये तर एका पानांचे मी 4 तुकडे केलेले आहेत आणि तर हे पिठामध्ये आता चांगलं बुडवून घेतले. तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर हे पानं सोडून घ्यायचे. मस्त कुरकुरीत अशी भजी तयार होते. जे आपण वडीसाठी पान वापरतो तेच मी इथे पानं वापरलेली आहेत. मस्त बघा कुरकुरीत अशी आळूची भजी तयार आहे. मिडियम गॅसवर तळून घ्यायचे. आता आपण हे काढून घेणार आहोत. मस्त कुरकुरीत अशी आळू भजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा.